आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भाजप शिवसेना एकत्र येणार, मार्च एप्रिल मध्ये नवे सरकार। कोरोनाच्या नव्या संसर्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली बैठक। राज्यासमोरील संकट वाढल्याने तातडीची बैठक होणार। कर्नाटकासह दक्षिण भारतात पुन्हा पावसाचा धोका। आनंदवाडी रहिवाशांचा मुद्दा अधिवेशनात चर्चेला घेण्याची आमदारांची ग्वाही। जुना धारवाड रोड मार्गावर अवजड वाहनांचा धोका। रयत संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। बेळगाव विधान परिषद निवडणुकीत 6 उमेदवार रिंगणात। गरजू विद्यार्थिनींना नीती फाउंडेशनची मदत। निपाळीतील भीमगर्जना युवक मंडळ यांच्याकडून संविधान दिन साजरा। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आज पडेल उद्या पडेल असं सांगत राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या तारखा देणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी आता नवी तारीख दिली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता नवं विधान केलंय। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही। 2.5 वर्ष पूर्ण होताच पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येतील। मार्च किंवा एप्रिल मध्ये राज्यात सत्ता बदल होईल असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते। केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या सत्ता बदलाच्या वक्तव्याला आठवले यांनी दुजोरा दिला। केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींसह दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले। नारायण राणे यांनी मार्च 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे भाकीत केले आहे। त्याबद्दल विचारणा केली असता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली। नारायण राणे यांचे वक्तव्य बरोबर आहे। महाविकास आघाडीचे सरकार राज्यात जास्त काळ टिकणार नाही। 2.5 वर्षानंतर राज्यातलं सरकार जाईल। त्यानंतर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन नवे सरकार स्थापन होईल असं ते म्हणाले। केंद्राने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असून आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेणे गरजेचे आहे। आंदोलन मागे घेतले नाही तर मग शेतकरी नेते राकेश टिकैत आणि अन्य आंदोलकांवर कडक कारवाई करावी लागेल असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिलाय। कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी उद्या दिल्लीत मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे। कोरोनाच्या नव्या संसर्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली बैठक। दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आला आहे आणि हा विषाणू लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये तयार झालेली रोगप्रतिकारक शक्तीलाही भेदू शकतो अशी माहिती असल्याने जगभरात चिंतेचं वातावरण पसरलंय। दक्षिण आफ्रिकेनंतर काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने बाधित रुग्ण आढळले आहेत, तर भारतात कोरोना बाधित लोकांचा दैनंदिन आकडा हा खाली आलेला आहे। सर्व व्यवहार सुरळीत सुरू झालेले आहेत। लसीकरण मोठ्या प्रमाणात झालंय। आंतरराष्ट्रीय विमान सेवाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक बोलावली आहे। या बैठकीत संबंधित केंद्रीय मंत्री, केंद्र सरकारचे अधिकारी आणि निवडक डॉक्टर सहभागी होणार आहेत। देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती, कोरोनाचा नवा विषाणूचा संभाव्य धोका आणि यामुळे करायच्या उपाययोजना यावर चर्चा केली जाणार आहे। तेव्हा या बैठकीनंतर कोरोनाच्या नव्या विषाणूंचा सामना करण्यासाठी काही नव्या सूचना, नियम सांगितले जातात का, हे बघणे महत्त्वाचे ठरेल। राज्यासमोरील संकट वाढल्याने तातडीची बैठक होणार। राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पुन्हा एकदा सतर्क झाले आहे। त्यामुळे नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना करण्यासाठी सरकारकडून पुन्हा पावले उचलली जाणार आहेत। या संदर्भात जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची एक मोठी बैठक बोलावण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केली आहे। कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही काही ठिकाणी कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची बातमी येत आहे। त्यामुळे अतिदक्षता गरजेची बनली आहे। नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये धारवाडमधील एसडीएम मेडिकल कॉलेजमधील कोरोना बाधित विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढली आहे। गुरुवारी रात्री आणखी विद्यार्थ्यांची स्वॅब चाचणी केल्यावर कोरोना संक्रमित विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 182 झाली आहे। त्यानंतर राज्यातील इतर शहरांमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे सरकारसमोरील पेच प्रसंग देखील वाढला आहे। बेंगळूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की कोरोना व्हायरस बेंगळूरसह संपूर्ण राज्यात पुन्हा पसरत आहे। शाळा, कॉलेज आणि धारवाड एसडीएम मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत। नवीन विषाणूच्या संदर्भात उद्भवणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी 4 वाजता 7 जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। कर्नाटकासह दक्षिण भारतात पुन्हा पावसाचा धोका। मागील आठवड्याभरात राज्यात थैमान घातलेला पाऊस सध्या थांबला असला तरी अद्याप पावसाळी हवामानात बदल झालेला नाही। त्याचबरोबर येत्या काही दिवसात कर्नाटकासह संपूर्ण दक्षिण भारतात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाचे अपरिमित नुकसान होणार असल्याचा धोका निर्माण झालाय। सध्या दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय आहेत। त्यामुळे पुढील एका आठवड्यात दक्षिण भारतात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारतीय हवामान खात्याने नुकताच पुढील 4 आठवड्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे। या अंदाजानुसार पुढील किमान 1 आठवडा कर्नाटकसह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यानंतर देशात ईशान्य मान्सूनचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी सातत्याने पाऊस कोसळत आहे। याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। राज्यातील ढगाळ हवामानामुळे पिकांवर कीड पडण्याचं प्रमाण देखील वाढलंय। त्यामुळे आसमानी संकटाच्या भीतीने राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून अनेक द्राक्ष बागांवर कीड पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत। अशात पुढील आणखी काही दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे। त्यातील पुढील 1 आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आनंदवाडी रहिवाशांचा मुद्दा अधिवेशनात चर्चेला घेण्याची आमदारांची ग्वाही। आनंदवाडी येथील रहिवाशांच्या राहत्या जागा ताब्यात घेण्याचा वक्फ बोर्डाचा निर्णय चुकीचा आहे। तसेच सध्या बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय तुर्तास स्थगित झाला आहे। यापुढील लढा आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार लढण्यासाठी आनंदवाडी येथील रहिवाशांनी निर्धार केला आहे, अशी माहिती येथील रहिवाशांनी पत्रकार परिषदेत दिली। तसेच आगामी अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी धर्मदाय मंत्री शशिकला जोल्ले यांच्याशी चर्चा झाली आहे, अशी माहिती देण्यात आली। 2 दिवसांपूर्वी आनंदवाडी येथे जागा ताब्यात घेण्यासाठी वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी प्रयत्न केले। त्यावेळी या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच कोणतीही पूर्वसूचना देण्याआधी येथील रहिवाशांना स्थलांतर करण्यास सांगण्यात आले। याला येथील रहिवाशांनी प्रखर विरोध दर्शविला। परंतु या मुद्द्यावर अद्यापही न्यायालयीन लढा देऊन कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे। यासाठी येथील रहिवाशांनी त्या दृष्टीने पावले उचलली आहेत। तसेच आवश्यक न्यायालयीन लढाईसाठी या रहिवाशांना आमदार अभय पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे। तसेच या भागाच्या नगरसेवकांसह इतर नगरसेवकांनी देखील याबाबत आपण त्यांच्या सोबत राहणार असल्याचे म्हटले आहे। त्यामुळे आनंदवाडी येथील नागरिकांनी आमदार अभय पाटील आणि नगरसेवक वर्गाचे आभार मानले आहेत। या पत्रकार परिषदेच्या वेळी शशिकांत रणदिवे, पवन धोंगडी, प्रताप श्रेयकर, बळीराम कटांबळे, प्रभाकर पाटील, हेमंत मुच्चंडी, नारायण पाटील, किशोर श्रेयकर, शिवाजी मुच्चंडी, सरफराज इनामदार, इर्शाद कुरेशी आणि इतर नागरिक उपस्थित होते।
जुना धारवाड रोड मार्गावर अवजड वाहनांचा धोका. शहर आणि राष्ट्रीय मार्गाला जोडणाऱ्या BS येडियुराप्पा मार्ग म्हणजेच जुन्या धारवाड रोडवर सध्या अवजड वाहनांचा धोका वाढला आहे. या ठिकाणी पार्किंग करण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे दुचाकीसह इतर छोट्या वाहनांचा धोका निर्माण होत आहे. याची रहदारी पोलीस यंत्रणेने गंभीर दखल घेऊन नियंत्रण व्यवस्था सुधारण्याची मागणी होत आहे. या ठिकाणी अवजड वाहने वळविताना येथे अपघातांचे प्रमाण वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे. याबद्दल शनिवारी सकाळी वाहतूक कंपनीचे प्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात जोरदार वादावादी झाली. तसेच नागरिकांच्या जीवाला धोकादायक असणाऱ्या या वाहतुकीवर नियंत्रणासाठी पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांची वादावादी झाल्यानंतर ही वाहने हटविण्यात आली. या मार्गावर सकाळी कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने ये-जा करीत असतो. दुचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या रिक्षांचे प्रमाण देखील मोठे आहे. आलारवाड क्रॉस ते जुने बेळगाव या दरम्यान अशा मोठ्या अवजड वाहनांचा उपद्रव होत आहे. रहदारी पोलिसांना याबाबत सूचना देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार आहे. रयत संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांना न्याय, समता, ममता, बंधुता बहाल करून अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा सर्व भारतीयांना हक्क देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे, असे प्रतिपादन रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार यांनी व्यक्त केले. ते संविधान दिनाचे औचित्य साधून डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करताना बोलत होते. पुढे बोलताना राजू पवार म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले 3 काळे कायदे जोपर्यंत लोकसभा आणि राज्यसभामध्ये रद्द केले जात नाहीत तोपर्यंत शेतकरी संघटनेचे जनआंदोलन सुरू राहणार असून त्या आंदोलनाला रयत शेतकरी संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे, अशा आशयाचे निवेदन निपाणीच्या तहसीलदारांना दिले असल्याचे सांगितले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुधाकर माने, महेश धम्मरक्षित, प्राध्यापक आयन बेग, कार्याध्यक्ष प्रवीण सुतळे, सर्जेराव हेगडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. बेळगाव विधान परिषद निवडणुकीत 6 उमेदवार रिंगणात. बेळगाव विधान परिषदेच्या जिल्ह्यातील 2 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस होता. शुक्रवारी 2 जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे रिंगणात 6 उमेदवार राहिले आहेत. अखेरच्या दिवशी संगमेश चिक्कनरगुंद आणि अशोक हंजी या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. या दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी माघार घेतली नसल्याने निवडणुकीत तिरंगी लढत होण्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दाखल केलेल्या जगदीश कवटगीमठ यांनी गुरुवारी आपली उमेदवारी मागे घेतली होती. शुक्रवारी 2 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता जिल्ह्यातील 2 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजप, काँग्रेसच्या उमेदवारांसह अपक्ष असे 6 उमेदवार राहिले आहेत. मात्र खरी लढत भाजपचे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसचे चंद्रराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यात होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील होणाऱ्या तिरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. गरजू विद्यार्थिनींना नियती फाउंडेशनची मदत. वैष्णवी बस्तुरतेकर ही विद्यार्थिनी वसंतराव पोद्दार तंत्रनिकेतन महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत आहे. तिचे आई वडील तिला सध्या शैक्षणिक फीसाठी पाठिंबा देऊ शकत नाहीत. आई वडील दोघेही भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील या विद्यार्थिनीला मदत करण्यासाठी नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी पुढाकार घेतलाय. तसेच शैक्षणिक फीसाठी समस्त बेळगावकर जनतेला या गरजू विद्यार्थिनीला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. नियती फाउंडेशनच्या वतीने या हुशार विद्यार्थिनीला तिला उपयुक्त ठरेल असा लॅपटॉप देण्यात आला. सदर कार्यक्रमाला वेदांत सोसायटीचे चेअरमन व नामवंत कर सल्लागार संदीप खन्नूकर व बेळगावचे सुप्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू श्री सुनील आपटेकर उपस्थित होते. डॉक्टर सरनोबत दाम्पत्यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली. निपाणीतील भीमगर्जना युवक मंडळ यांच्याकडून संविधान दिन उत्साहात साजरा. संविधानाच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांना न्याय, समता, ममता, बंधुता, स्वातंत्र्य बहाल करून अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्याची ताकद व सर्व जाती धर्माच्या लोकांना संघटित ठेवण्याची किमया भारतीय राज्यघटनेत आहे, असे प्रतिपादन ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गटचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश कट्टी यांनी केले. ते भीमगर्जना युवक मंडळ बहुत नगर निपाणी यांच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संतोष मेस्त्री यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे निपाणी तालुका अध्यक्ष सुधाकर माने हे होते. यावेळी या कार्यक्रमास सर्जेराव हेगडे, पिंटू शेंदुरे, शशिकांत कांबळे, बाळू कांबळे, साहिल कांबळे, अरुण कांबळे, प्रभाकर कांबळे,
सुमित कांबळे यांच्यासह युवक मित्र महिला उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. विधान परिषदेसाठी उमेदवारी दाखल केलेल्या 10 जणांपैकी 4 जणांची माघार झाली असून उर्वरित 6 पैकी प्रमुख 3 उमेदवार आमदार महांतेश कवटगीमठ, चंद्रराज हट्टीहोळी आणि लखन जारकीहोळी हे कोट्याधीश असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट झाले आहे. यामध्ये 46 कोटींचे मालक असलेले लखन जारकीहोळी हे सर्वात श्रीमंत आहेत. आमदार कवटगीमठ यांच्या पत्नीची संपत्ती त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आमदार महांतेश कवटगीमठ यांच्याकडे 2,31,00,000 रुपयांची जंगम तर 3.49 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची पत्नी राजेश्वरी यांच्या नावाने 3.90 कोटी जंगम तर 6.56 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. आपल्याला 4.7 कोटीचे कर्ज असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. काँग्रेसचे चंद्रराज हट्टीहोळी यांच्याकडे 31.5 कोटींची मालमत्ता आहे. यामध्ये 20.66 कोटींची जंगम तर 10.84 कोटींची महांतेश स्थावर मालमत्ता आहे. कवटगीमठ यांच्यावर 5.76 कोटी रुपये कर्ज आहे. अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्याकडे 12.84 कोटी जंगम तर 33.30 कोटी स्थावर अशी 46 कोटींची मालमत्ता आहे. पत्नी संध्या यांच्या नावाने 1.45 कोटी जंगम तर 1.93 कोटी स्थावर मालमत्ता आहे. वैयक्तिक 1.48 कोटीचे तर पत्नीच्या नावाने त्यांना 2.5 कोटीचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 14.95 लाख रोख रक्कम व 5 किलो सोने आहे असे त्यांनी नमूद केले आहे. 10वी अभ्यासक्रमात 20% कपात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व यंदाही उशिरा शाळा सुरू झाल्या त्यामुळे 10वीच्या अभ्यासक्रमात 20% कपात करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतलाय. त्यामुळे यंदाच्या प्रश्नपत्रिकेत 80% अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. दरवर्षी शैक्षणिक वर्षामध्ये 240 पेक्षा अधिक अध्यापनाचे दिवस असतात, पण यंदा कोरोनामुळे केवळ 140 दिवस अध्यापनाचे उपलब्ध झाले आहेत. कमी वेळेत अधिक अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात कपात करण्याचा पर्याय समोर आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून अभ्यासक्रमात कपात करण्यात येत असल्याची घोषणा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री BC नागेश यांनी केली आहे. कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षकांसमोर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेऊन अभ्यासक्रम संपवण्याची घाई केली जात होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अभ्यासक्रम कपातीची मागणी केली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षण मंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचा पालकांशी संवाद कार्यक्रम संपन्न. मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल चव्हाट गल्ली येथे इयत्ता 8वी विद्यार्थ्यांचा पालकांशी संवाद हा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्याध्यापक श्री VA हसबे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रसाद मोरे उपस्थित होते. व्यासपीठावर आई पालक सौ ज्योती लाड आणि वडील पालक मराठी मॉडेल स्कूल आगसगा शाळेचे शिक्षक कल्लोजीराव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिनांक 26 नोव्हेंबर
डिसेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय घटनेत सांगितल्याप्रमाणे शपथविधी घेण्यात आला. भारतीय संविधान आणि घटनेचे महत्त्व शाळेचे सहशिक्षक ND पाटील यांनी सांगितले. त्यानंतर व्यासपीठावरील उपस्थितांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक VA हसबे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत श्रीमती आशा पवार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शाळेचे सहशिक्षक PV मास्तिहोली यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा राक्षे यांनी केले. शाळेचे क्रीडा शिक्षक श्री RD हेबत्ती यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सीमा भागात साहित्य संमेलन तयारीला प्रारंभ. सीमा भागात होणाऱ्या साहित्य संमेलनाचे वेध साहित्य रसिकांना लागले आहेत. मागील 2 वर्षे कोरोनामुळे साहित्य संमेलन आयोजनात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे संमेलने साधेपणाने घेण्यात आली. महाराष्ट्रातून येणाऱ्या साहित्यिकांवर बंधने आली होती. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामुळे संयोजकांकडून संमेलने उत्साहाने भरवण्यात येणार आहेत. याची तयारी करण्यात येत आहे. साहित्य संमेलन हंगामाची सुरुवात वि.गो. साठे मराठी प्रबोधिनी आयोजित साहित्य संमेलने होणार आहेत. त्यानंतर कडोली, उजगाव, कुद्रेमानी साहित्य संमेलनाच्या तारीखा जाहीर झाल्या आहेत. संयोजकांकडून तयारी करण्यात येत असून साहित्यिक ठरवणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे आदी बाबींचा प्रारंभ झाला आहे. कडोली काकती मतदान केंद्रांना कौर यांची भेट. विधान परिषद निवडणूक निरीक्षक एकरूप कौर यांनी शुक्रवारी कडोली आणि कडोली येथील ग्रामपंचायतीला भेट दिली. निवडणूक तयारीबाबत पाहणी केली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात 10 डिसेंबर रोजी विधान परिषद निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज माघारीचा शुक्रवारी अंतिम दिवस होता. त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे. उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केलाय. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या कौर यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गसूचीनुसार तयारी करण्याची सूचना केली. निवडणूक कामात हायगय करण्यात येऊ नये अशी सूचना दिली. ग्रामपंचायत कार्यालयासह शेजारी असणाऱ्या वाचनालयालाही भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रात करण्यात आलेल्या निवडणूक तयारीचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला. कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये याची खबरदारी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. भेटी दरम्यान नोडल अधिकारी प्रीतम नसलापुरे, उपविभाग अधिकारी रवींद्रकर लिंगन्नावर आदी उपस्थित होते. महाद्वार रोड येथे काकड आरतीची सांगता. महाद्वार रोड 3रा क्रॉस येथील ज्ञानेश्वर विठ्ठल रखुमाई मंदिरात 34 दिवस चाललेल्या काकड आरतीची दहीकाला कार्यक्रमाने सांगता झाली. काकड आरतीनंतर नारायण व भैरू कल्लाप्पा सपले यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. सांगता कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉक्टर SK पाटील व संगीता S पाटील यांनी मंदिरात CCTV कॅमेरे बसविण्यासाठी 22,000 रुपयांची देणगी दिली. महाबळेश्वर अनंत आणवेकर यांनी 2 नग सोन्याचे मंगळसूत्र व चांदीची चेन पांडुरंग चरणी अर्पण केली. गीता लक्ष्मण कामते यांनी पालखी मिरवणुकीतील वारकरी व सेवेकऱ्यांना संपूर्ण पेहराव तर महिलांना ब्लाऊज पीसचे वितरण केले. ट्रस्टचे अध्यक्ष मारुती जोशीलकर, वैशाली हुलजी व पांडुरंग जाधव यांच्या हस्ते देणगीदारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धार्मिक कार्यक्रम पार पडले. BK मॉडेलच्या विद्यार्थ्यांकडून NCC दिवस साजरा. BK मॉडेल हायस्कूलच्या NCC छात्रांनी नोव्हेंबर महिन्यातील 4था रविवार NCC दिवस म्हणून साजरा केला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती SA चाटे व NCCचे अधिकारी RK घाटगे यांनी NCC छात्रांसह वृक्षारोपण केले. यानंतर त्यांनी शहरातील वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांची विचारपूस केली आणि त्यांच्यासाठी काही भेट वस्तू आणि फलाहार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी 25 कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव सहानी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्यासोबत शाळेचे ज्येष्ठ शिक्षक SN जोशी, उमेश कुलकर्णी, PC जोशी, RI गुरव यांनी सहकार्य केले. बेळगाव शहरातील विविध भागात उद्या वीज खंडित. हेस्कॉम कडून दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार असल्याने रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत बेळगाव शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, आळवाण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, तेंगीन गल्ली, चावडी गल्ली, येळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, अनगोळ, महावीर नगर, भांदूर गल्ली, संत मीरा स्कूल रस्ता, अनगोळ वडगाव रस्ता, गुलमोहर कॉलनी, भाग्यनगर 1 ते 10वा क्रॉस, आनंदनगर, संभाजीनगर, येळूर केली, आदर्शनगर, हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेसह परिसरात वीज खंडित केली जाणार आहे असे कळविण्यात आले आहे.
उद्यमबाग जैन महाविद्यालयात टेबल टेनिस स्पर्धेस प्रारंभ. उद्यमबाग येथील जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे VTU तर्फे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे क्रीडा शिक्षण संचालक डॉक्टर AG बुजुर्गे होते. स्वागत जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉक्टर SV गोरबाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर J शिवकुमार होते. जैन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक संचालक विपुल चौगले यांनी आभार मानले. या स्पर्धेत 9 पुरुष संघ आणि 4 महिला संघ सहभागी झाले आहेत. संजय मोरे, सुधाकर पाटणकर यांची जिमखाना संचालकपदी निवड. कॅम्पमधील युनियन जिमखान्याची 85वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 26 रोजी खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी होते. यावेळी व्यासपीठावर सचिव प्रसन्न सुंठणकर, संचालक सुहास कुलकर्णी, सुधाकर पाटणकर, संजय मोरे उपस्थित होते. प्रारंभी चंद्रकांत बांडगी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्याला उपस्थित सभासदांनी अनुमोदन दिले. प्रारंभी दिवंगत सभासद तुकाराम हावळ, BG कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालक विठ्ठल गवस यांच्या जागी मार्कंटाईल सोसायटीचे चेअरमन संजय मोरे व सुधाकर पाटणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते संजय मोरे व सुधाकर पाटणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. केएलई विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा उत्साहात. केएलई विद्यापीठाच्या वतीने ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 500हून अधिक वैद्यकीय स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वैद्यकीय अभ्यास व सराव सांभाळत खेळाकडेही लक्ष देऊन स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे आहे. तरच शारीरिकदृष्ट्या आपण तंदुरुस्त बनू शकतो. खेळामुळे आपल्या जीवनातील मार्ग बदलू शकतात. त्यासाठी आपण जोमाने सराव केला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी बेळगाव विभागीय वन खात्याचे उपायुक्त हरीश बानू GP यांनी केले. केएलई अकॅडमिक ऑफ हायर एज्युकेशन आणि रिसर्च ॲथलेटिक्स स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. केएलई महाविद्यालयाचे रजिस्टर डॉक्टर VA कोठीवाले, BM कंकणवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास कुमार शेट्टी, JNMC महाविद्यालयाचे प्राचार्य NS महाशेट्टी, अलका काळे, केएलई नर्सिंगच्या प्राचार्य सुधा रेड्डी, केएलई फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य संजीव कुमार, केएलई होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद उडसणकर, केएलई स्टुडंट वेलफेअरचे सभासद डॉक्टर रणजित कांगले, केएलई महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक रवींद्र खोत आदी मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.